तर गाईज आज होता माझा ऑफ आणि मी मस्त अशी झोपलेली. पण सिस्टरचा काही थोडा आमचा प्लॅन होता 2-3 दिवसापासूनचा. त्यासाठी जायचं होतं कामशेतला, थोडी शॉपिंग करायची होती म्हणून. पण कामशेतला जायचं म्हटलं की माझा अर्धा जीव घरीच जातो. मला बिलकुल इच्छा होत नाही कामशेतला जायची, का काय माहिती, पण नकोच वाटतं. मी जात पण नाही तिकडे, पण काही कामं अशी असतात की ती कामशेतला गेल्याशिवाय पूर्ण पण नाही होत. त्यामुळे मी इथं बेसिक असं आवरायला घेतलं. नॉर्मल जीन्स आणि टी शर्ट वेअर केलेलं आणि आपलं नॉर्मल क्रीम पावडर, काजळ, टिकली आणि थोडीशी लिपस्टिक लावली आणि कामशेतला जाण्यासाठी रेडी झालते मी. तर हॅलो गाईज, मी कोमल. तर असा काहीसा माझा आजचा लुक आहे आणि मी ट्रेननं जाणार होते कामशेतला. ह्या ट्रेनने मला सोडलं कामशेतमध्ये. इथे समोर बघू शकता माझी सिस्टर पण आहे माझ्यासोबत. कामशेतला गेले तर आज तिथला बाजार होता. नंतर आम्ही परमरमध्ये गेलो, सिस्टरला काही टॉप घेतले आणि नंतरनं मेन कामाकडे वळालो दिलीप सोनीगरा ज्वेलर्समध्ये. तिथे काही शॉपिंग करायची होती, आम्ही ती घेतली आणि काही पैंजण वगैरे परत काय काय बघायचं होतं. त्यातलं जे मिळालं ते घेतलं. नंतरनं तळेगावला आलो, दाबेली खाल्ली कारण की मनाचं समाधान झालं, पण पोटासाठी काहीतरी लागतं. घरी आलो, मम्मीला सगळी शॉपिंग दाखवली. तर दिलीप सोनीगरामध्ये कामशेतमध्ये आम्ही शॉपिंग करतो, तुम्ही नक्की तिथे करा, खूप छान आहे त्यांचा स्टाफ. तर इथं सिल्वरची चेन, गोल्डच्या मी कानातले घेतलेले, मोराची डिझाईन, ही एक डेलिवेअरसाठी घेतलेली बास्केटमध्ये आणि नंतर बहिणीने पुढे कानामध्ये घातलं आहे ते एक तुम्हाला दाखवते. ते एक छोटे छोटे टॉप्स, असे कानातल्याचे 3 जोड, एक चेन घेतली आणि माझ्यासाठी एक कडा ऑर्डर केला आहे. तर तो उद्या परवा येईल, तर तोही तुम्हाला दाखवेल मी. आणि त्यांनी आम्हाला एवढी सारी शॉपिंग केल्यामुळे गिफ्ट दिलं. ते नेहमीच देत असतात आम्हाला. तिथला स्टाफ पण खूप छान आहे, हेल्पफुल आहे आणि जोपर्यंत आवडत नाही तोपर्यंत दाखवतात. आणि त्यांच्याकडनं आम्हाला सुंदर असं गिफ्ट हे फिक्सच असतं, काहीही घ्या. तर आम्ही कारण त्यांचं रेग्युलर कस्टमर आहे, आमचं कंटिन्यू काही ना काही चालू असतं. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. नंतर पालक भाजी खाल्ली आणि